नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई ते गोवा म्हणजेच कोकण ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा एक अपडेट बघणार आहोत। या एक्सप्रेसवेचे काम 4 टप्प्यात केले जाणार असून हा एक्सप्रेसवे कसा असणार आहे आणि कोणत्या गावातून जाणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, महाराष्ट्रात अनेक महामार्गांची कामे सुरू असून या महामार्गांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक महत्त्वपूर्ण शहरे एकमेकांना जोडली जात आहेत। आता यात समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने 500 किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड कोकण द्रुतगती महामार्गाची घोषणा केली आहे। हा महामार्ग आता नवी मुंबईतील प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्याची योजना तयार करण्यात आली आहे। हा ग्रीनफील्ड कोकण द्रुतगती महामार्ग कसा असणार आहे तर मित्रांनो, या महामार्गामुळे मुंबई आणि गोवा या दरम्यानचा प्रवास साधारणपणे 5 तासांवर येण्याचा अंदाज आहे। मुंबई ते कोकण व पुढे गोवा असा महामार्ग तयार झाल्यास औद्योगिक पर्यटन व दळणवळण गतिमान पद्धतीने होऊन कोकणाची प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून हा महामार्ग खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। हा महामार्ग रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असलेल्या चिर्ले या गावापासून सुरू होतो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रा देवी पर्यंत हा महामार्ग असणार आहे। हा महामार्ग पनवेल, पेण, रोहा तसेच माणगाव, महाड, खेड, चिपळूण, देवरुख, लांजा, राजापूर, वैभववाडी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तालुक्यामधून जातो। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून 4 भागांमध्ये या महामार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून यामध्ये चिर्ले गाव ते रायगड, रत्नागिरी जिल्ह्याची सीमा, रत्नागिरी जिल्ह्याची सीमा ते गुहागर, चिपळूण, चिपळूण ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा, सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा ते पत्रा देवी, गोवा राज्याची सीमा असा 500 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असणार आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।